आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमी आणि त्याच अनुषंगाने घडत असलेलं बरंच काही। मात्र सुरुवातीलाच बातमी आहे ओबीसी संदर्भातली, कारण ओबीसींना सर्वात मोठा राजकीय फटका बसणार का हा प्रश्न उपस्थित होतो। कारण ओबीसींच्या 33,000 जागा देखील घटणार का हाही एक प्रश्न आहे। कारण ओबीसी अभ्यासकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहे। बांठिया आयोगाने चुकीची आकडेवारी दाखवलेली आहे। ओबीसी अभ्यासक हरी नरकेंनी हा आरोप केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना फटका आणि याआधी ओबीसींच्या एकूण 60,972 जागा होत्या। आता ओबीसींना 28,065 जागाच मिळणार असल्याचं हरी नरके यांनी सांगितलंय। तर नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कसा ओबीसींच्या जागा कमी होण्याची या ठिकाणी शक्यता आहे, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेंच्या या स्पेशल रिपोर्ट मधून। बांठिया आयोगाने राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसी बांधवांच्या हक्काच्या अंदाजे 33,000 जागा कमी केल्या। ओबीसी आरक्षणाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक हरी नरके यांनी सखोल अभ्यासाअंती बांठिया आयोगाची ही लबाडी समोर आणलेली आहे। या संबंधीची सविस्तर आकडेवारीच त्यांनी न्यूज 18 लोकमतकडे उघड केली आहे। बांठिया आयोगावर आरोप। बांठिया आयोगाने ओबीसींच्या 32,907 जागा कमी केल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या यापूर्वी 60,972 जागा होत्या। बांठिया आयोगानुसार ओबीसींना मिळणार 28,065 जागा। राज्यभरात ओबीसींच्या तब्बल 32,907 जागा रद्द झाल्या। बांठिया आयोगाने चुकीची आकडेवारी दाखवल्यानं फटका बसलाय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या महापालिका, सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या नगरपंचायती, सगळ्या ग्रामपंचायती याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आरक्षण कमी झालेलं आहे। आणि हे जे नुकसान आहे हे केवळ भाटियांनी आकडेमोड करताना ज्या लबाड्या केलेल्या आहेत, जी फसवणूक केलेली आहे त्याच्यामधून झालेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेत फटका। 28,000 ग्रामपंचायतींपैकी फक्त 9,820 ग्रामपंचायतीत 27% आरक्षण। 3,700 ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींना 0% आरक्षण। 100% ओबीसी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत 27%च आरक्षण। नगर परिषदांमध्ये ओबीसींना 192 जागांचं नुकसान। नगरपंचायतीत 182 जागांचं नुकसान। जिल्हा परिषदेत 142 जागांचं नुकसान। पंचायत समितीत 344 जागांचं नुकसान। 27 मनपांमध्ये ओबीसींचं 67 जागांचं नुकसान। राज्यभरात ओबीसींच्या तब्बल 32,907 जागा रद्द झाल्या। राज्यात ओबीसींची लोकसंख्या अंदाजे 51 ते 55% आहे, पण बांठिया आयोगानं ती लोकसंख्या दाखवली आहे फक्त 37%। त्यामुळे ओबीसींचं फेर सर्वेक्षण करावं अशी मागणी देखील हरी नरके यांनी केली आहे। की ओबीसीची लोकसंख्या 55% आहे, पण तिथं तुम्ही 37 सांगता, मग याचा उपाय काय? तर डॉक्टर आंबेडकरांनी जी मागणी 46 साली केली होती, जनगणना जनगणना आणि जनगणना। कारण जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही। कोणत्या जिल्ह्यात किती आरक्षण? राज्यातील 10 जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या 50%पेक्षा जास्त। गडचिरोली आणि नंदुरबारमध्ये ओबीसींना 0% आरक्षण। धुळे जिल्ह्यात 4.1% आरक्षण। वाशिम जिल्ह्यात 3.9% आरक्षण। अमरावतीत 11.2% आरक्षण। या चुकीच्या अहवालामुळे ओबीसींचं शिक्षण आणि शासकीय नोकरीमधलं आरक्षण देखील संकटात सापडू शकतं। ओबीसी जनगणना हाच यावरचा उपाय आहे। आयोगानं तशी शिफारस देखील केली आहे। त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलंय हे तर येणारा काळच दाखवेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर इकडे मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला फटकारून काढलेलं आहे। पाहूयात नेमकं कशामुळे निवडणूक आयोगाला तोंड घशी पडावं लागलंय, त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारनं केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आहे।
निकाल दिला त्यावेळी या संदर्भातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टानं स्पष्ट नकार दिलाय. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाला चांगलंच फटकारून काढलंय. निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. 92 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक कार्यक्रम अधिसूचित करण्यात आलाय, परंतु 2 नगरपालिकांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. ईसीनं म्हटलंय की निवडणूक अधिसूचित करण्यात आली होती, परंतु पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली असल्यानं त्या आरक्षणानंतर निवडणुका पुन्हा अधिसूचित करतील. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. दिल्लीला मी जे गेलो 3-4 वेळा, ओबीसी समाजाचं जे आरक्षण होतं, ओबीसीचं आरक्षण ही सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रलंबित होतं आणि मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री स्वतः आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी जी काही वकील आहे, तज्ज्ञ मंडळी आहे, सिनियर काउन्सिल आहेत, विधिज्ञ आहेत, यांच्या बैठका वेळोवेळी घेतल्या आणि म्हणून आपल्याला माहीत आहे या राज्यातल्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम राज्य सरकारने केलंय. सुप्रीम कोर्टाला देखील मी मनापासून धन्यवाद दिले. तर भाजप नेते हरिभाऊ राठोडांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. 92 नगरपालिकेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या तर म्हणजे त्याला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे त्या निवडणुकार ओबीसीला आरक्षण देण्यास काही हरकत नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली नसणार असं दिसते. कारण 92 नगरपालिकेच्या निवडणुकीला स्थगिती दिल्यामुळे अर्थातच नवीन तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे तर द्यायला काही हरकत नाही. त्यांना आरक्षण नसणार हा मुद्दा योग्य वाटत नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ काय म्हणतायत पाहूयात. एकूण काय ज्या आमच्या वाट्याचा जो काही संघर्ष जो आहे तो काही संपताना दुर्दैवाने अजून काही दिसत नाही. निर्णय मोठे धक्कादायक येत आहेत. आता जे सत्तेत आहेत शिंदे साहेब, फडणवीस साहेब, मला असं वाटतं त्यांनी अधिक गांभीर्याने याच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. जिथे निवडणूक कार्यक्रमाची सूचना दिली जाते तिथे कार्यक्रम चालू असणं आवश्यक आहे. पाऊस किंवा पुराच्या चिंतेमुळे निवडणूक आयोग फक्त तारखांमध्ये बदल करू शकतो असं म्हणत कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला फटकारून काढलं. ओबीसी आरक्षणाला परवानगी नसताना निवडणुकीचं वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यभरामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभाग रचना ही अंतिम झालेली असताना आता भाजपकडून प्रभाग रचनेमध्ये बदलाची मागणी होते आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपकडून प्रभाग रचनेमध्ये बदलाचे सुतोवाच केलं जात असल्यानं इच्छुकांची आता धाकधूक वाढलेली आहे. ज्या चुका या मागच्या सरकारने केल्या, जाणीवपूर्वक राजकारणाकरता आपल्या सोयीचे वॉर्ड तयार केले. चंद्रशेखर बावनकुळेंचं हे सुतोवाच महापालिकेची निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची चिंता वाढवणार आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी पुन्हा एकदा प्रभाग रचनेत बदलाचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ज्या चुका या मागच्या सरकारने केल्या, जाणीवपूर्वक राजकारणाकरता आपल्या सोयीचे वॉर्ड तयार केले. ते वॉर्ड चुकीचे आहे. ते इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे झाले पाहिजे, राज्य निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे झाले पाहिजे. याकरता आमचं भांडण चालू आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेत योग्य बदल होईल असं सांगितलं जात असल्यानं इच्छुकांची मात्र पंचायत झाली आहे. महापालिका किंवा कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी 1-2 वर्षाआधीच तयारी करावी लागते. तशी अनेकांनी तयारीही केली. त्यामुळे पुन्हा प्रभाग रचना बदलली आणि प्रभागांची पुन्हा मोडतोड झाली तर इच्छुकांच्या अडचणी वाढणार आहेत. या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो. कारण भारतीय लोकशाहीप्रमाणे जनता मालक आहे आणि तुम्ही सगळे नोकर आहात आणि तुम्ही कोणत्या मूर्खांच्या नंदनवनात फिरताय. तुम्ही जनतेला न विचारता वाटेल तसं वागताय असं या 288च्या 288 आमदारांसाठी आमचं म्हणणं आहे आणि याचा आम्ही कडक शब्दात, तीव्र शब्दात निषेध करतो. बावला बावलीचा खेळ थांबवा.
एकंदरीत सत्ता बदलली की निर्णय बदलणं हे नित्याचंच बनलंय. पण कुठलेही निर्णय घेताना आणि त्यात बदल करताना केवळ राजकीय फायद्याचाच नव्हे तर जनहिताचाही निर्णय होणं गरजेचं आहे. नाशिकहून लक्ष्मण घाटोळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यानंतरची बातमी येते थेट बुलढाण्यातून, कारण बुलढाण्यामध्ये आरोग्य यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि निगरगट्टपणा देखील समोर आलेला आहे. कारण बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथल्या रुग्णालयामध्ये सापानं दंश केलेला रुग्ण उपचारांसाठी आला. मात्र त्याला उपचार करण्याऐवजी इथल्या निगरगट्टा आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. याहून कळस म्हणजे आरोग्य कर्मचारी मोबाईलवरती बोलण्यात व्यस्त होता. अशा या निगरगट्टांवरती कधी कारवाई केली जाणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. सर कोण घेईन तुमच्या दवाखान्यात येईल पडेल. ही दृश्य बुलढाण्यातील आरोग्य व्यवस्थेचा कसा बोजवारा उडालाय हे सांगायला पुरेशी आहेत. ठीक आहे तुम्ही इथं नाही ना, तुमच्याकडं काही सुविधा नाही का? नाही तुमच्याकडे खोकल्याच बाटली नाही, पेशंटला सुविधा नाही आहे ना? ठीक आहे तर त्याला अटॅक यायची सावधानता आहे. हे कोणी पाहून नाही राहिले इथं दवाखान्यात. ठीक आहे ये सर इथं बसलेले. ही दृश्य राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील सिंदखेड राजातील आहे. गजानन नगर मधील रहिवासी राहुल अंबादास घट्टी हा सर्पमित्र मित्रांसोबत वायझडी धरणावर गेला होता. त्याला विषारी कोब्रा नागानं दंश केल्यानं त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथं जे घडलं ते संतापजनक आहे. रुग्णाला स्ट्रेचरवरती नेण्याऐवजी पायी चालवत रुग्णवाहिकेत बसवण्यात आलं. विशेष म्हणजे सलाईनही रुग्णाच्याच हातात देण्यात आली. हा प्रकार कमी म्हणून की काय, रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानं कळस गाठला. कोण नाही, व्हिडिओ शूटिंग चालू आहे तुमची. मोबाईलमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुजोरीचं चित्रीकरण करणाऱ्या नातेवाईकांच्या अंगावर यातील हे कर्मचारी धावून गेल्याचं पाहायला मिळालं. जाब विचारणाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ करण्यात वेळ घालवण्याऐवजी या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी पेशंटवर उपचारांसाठी वेळ का दिला नाही असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळं आरोग्य सेवेसाठी शासकीय पगार घेऊनही कर्तव्यात कसूर करणाऱ्या या मुजोरांवर कारवाईची मागणी होती आहे. जेवढं शक्य आहे तेवढी मदत करायची. औषधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत तर त्या औषधी वगैरे त्यांना द्यायची, शक्य होईल तेवढी मदत करायची. हे माझं वारंवार सांगणं असतं. तरी सुद्धा त्यांच्या वागण्यात काही फरक पडलेला मला या व्हिडिओ पाहून तरी दिसलं नाही. म्हणून श्री नितीन इंगळे अधिपरिचारक यांच्यावर या ठिकाणाहून इतरत्र प्रतिनियुक्ती करावी अशी मी माननीय CS तडस सरांना एक अर्ज प्रस्तावित केलेला आहे. सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयातील या प्रकारानं ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कशी चालते हे पुराव्यानिशी उघड झालंय. सिंदखेड राजातील ही दृश्य प्रातिनिधिक आहेत. याआधीही वेळोवेळी असे प्रकार अनेक ठिकाणी उघड होत राहिले आहेत. त्यामुळे सरकारनं याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. पेशंट पाहून आले डॉक्टर लोक, हे डॉक्टर पेशंट पाहायचं तिकडे चालले. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत रांगांमध्ये सुरू असलेलं भूस्खलन हे मानवनिर्मित असल्याचा खळबळजनक आरोप ब्रह्मगिरी बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. ब्रह्मगिरीच्या आजूबाजूला असलेल्या दगडाच्या खाणी आणि पर्वतांवरती उभारल्या जाणाऱ्या रेसॉर्टसाठी होणारे स्फोटच याला जबाबदार आहेत. मात्र अधिकारी याकडे कानाडोळा करत असल्यानं ब्रह्मगिरीची अवस्था बिकट होऊन त्र्यंबकेश्वर नगरीलाच धोका निर्माण झालेला आहे. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरवर कोसळणार. ब्रह्मगिरीचं भूस्खलन मानव निर्मित असल्याचा आरोप. भूमाफियांना सरकारी अधिकाऱ्यांचं अभय. देवभूमी त्र्यंबकेश्वर ज्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी बसलंय तोच ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरवर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
ब्रह्मगिरी कोसळण्यासाठी मुसळधार पाऊस जबाबदार नसून भूमाफियांमुळे डोंगराला तडे गेल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. ब्रह्मगिरी डोंगराच्या परिसरात अनेक ठिकाणी बेकायदा दगडखाणी आहेत. या दगडखाणींमध्ये ब्लास्टिंग केलं जातं. खासगी रिसॉर्ट चालकांनी डोंगर ठिकठिकाणी फोडलाय. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाहही बदलण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं ब्रह्मगिरी डोंगरात ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना वाढल्याचा आरोप होतोय. इथं जो भयंकर स्फोटकांचा परिणाम आहे तो वरच्या सगळ्या मेटघर किल्ला आणि त्या भागावर होतोय. त्या स्फोटकांमुळे तडे गेले. प्रशासन या सगळ्या बाबतीत फार मोठी दुर्घटना होईल किंवा त्या दुर्घटना होण्याची वाट बघतंय का, असं एक प्रश्नचिन्ह समोर उभं राहत आहे. डोंगर कोसळेल या भीतीनं हजारो लोक जीव मुठीत घेऊन जगत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाला सगळं काही आलबेल दिसतंय. बेकायदा उत्खनन प्रकरणात एका बिल्डरला जिल्हाधिकाऱ्यांनी 1.5 कोटींचा दंड ठोठावला होता, पण तो दंडही नंतर माफ केल्याचं समजतंय. ब्रह्मगिरीचं संकट मानव निर्मित असल्याच्या प्रश्नावर त्यांनी गोलमाल उत्तर दिलंय. तहसीलदारांकडून या संदर्भातला अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे हे भूस्खलन झालेलं आहे आणि त्या संदर्भात आणखीन सुद्धा आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहोत आणि त्या भागातल्या काही वाड्या वस्त्यांवर जर काही भीती असेल तर त्यांच्याकडे सुद्धा तहसीलदार आणि BDO हे त्या लोकांच्या संपर्कात आहेत. ब्रह्मगिरीत मोठी दुर्घटना झाल्यावर प्रशासन जागं होणार का, असा सवाल त्र्यंबकेश्वरवासी प्रशासनाला विचारू लागलेत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. शतकांमागून शतकं गेली तरी ही जात अजूनही जात नाहीये. हळदी समारंभामध्ये बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावली म्हणून दलित कुटुंबाला सरपंचानं मारहाण केली. या प्रकरणी 9 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावल्यानं सरपंच खवळला. दलितांना वस्तीत घुसून सरपंचाची मारहाण. यवतमाळच्या दलित वस्तीवर सवर्णांचा बहिष्कार. यवतमाळ जिल्ह्यातल्या कार्ला गावातल्या दलितांच्या अंगावरच्या मारहाणीच्या या खुणा पहा. या दलित बांधवांचा दोष काय, तर त्यांनी डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावली. प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावला होता. डीजेवर बाबासाहेबांची गाणी लावल्यानं रमेश राठोड खवळला आणि त्यानं कुटुंबाला वस्तीत घुसून मारहाण केली. आमच्या आत्याच्या इथे लग्नाचा कार्यक्रम होता हळदीचा. तिथे डीजे वगैरे लावलेला होता. आम्ही सर्वांनी चांगला आनंदात बाबासाहेबांचे संगीत लावून आम्ही नाचत होतो. तिथं सरपंच वगैरे ड्रिंक करून तिथं आला आणि तिथं आम्हाला येऊन नाही का त्यांनी नाही का विचारलं हे गाणे कुणाचे आहे बाबासाहेबांचे, तुम्ही या गावात गाणे वाजू नका, असं त्यांनी आमचा या प्रकारचा त्यांनी आम्हाला विरोध केला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. गावातील सवर्णांनी दलित वस्तीवरच बहिष्कार टाकलाय. सामान सुद्धा देणं झाले, दुकानवर आम्हाला राशन सुद्धा देणं झाले. आज माझ्या घरी कार्यक्रम होता. कार्यक्रम असताना पण आम्हाला जे स्वयंपाकी होता त्याला सुद्धा येऊ दिलं नाही आणि मांडप सुद्धा दिला नाही, सामान सुद्धा काहीच दिलं नाही आम्हाला. पोलिसांनी या प्रकरणी मारकुट्या सरपंचासह 9 जणांविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 24 जुलैला हळदीच्या कार्यक्रमामध्ये डीजेवर काही गाणी वाजत होती म्हणून सरपंचांनी त्यांना हटकलं. त्यावरून हा वाद झालेला आहे. आणि यामध्ये 354, 324 रायटिंग विथ अॅट्रॉसिटी ॲक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दलित उद्धाराचा जगाला मंत्र देणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात त्यांचं गुणगान करायला देखील विरोध होतोय. यासारखी शोकांतिका नाही. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवणारी ही वृत्ती ठेचून काढण्याची मागणी होते. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. उपराजधानी नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गँग रेप झालेला आहे.
मागचा महिनाभर या पीडितेवरती 9 आरोपींनी अत्याचार केल्याचं या पीडितेनं जबाबात म्हटलं आहे. त्यानंतर उमरेड पोलिसांना सर्व आरोपींच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आणि पाहूयात त्याच संदर्भातला आमचा हा रिपोर्ट. उपराजधानी पुन्हा हादरली. उमरेड सामूहिक अत्याचारानं हादरलं. 11 वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक अत्याचार. सर्व 9 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. नागपूर जिल्ह्यातलं उमरेड शहर पुन्हा एकदा सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय. 11 वर्षीय पीडित मुलीला मुख्य आरोपी रोशन कारगावकरनं सुरुवातीला आपल्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या इतर साथीदारांकडून तिच्यावर अनेक वेळा अत्याचार करवले. आणि धक्कादायक बाब म्हणजे या बदल्यात रोशन हा इतर आरोपींकडून चक्क पैसे वसूल करत होता. तर ही माहिती निष्पन्न होताच आमच्या पोलीस स्टेशन चे इन्चार्ज यांनी तात्काळ महिला पोलीस अधिकारी यांना संबंधित सस्पेक्टेड व्हिक्टीम होती त्या व्हिक्टीमकडे विचारपूस करण्याकरता पाठवलं. आणि त्या विचारपूसमधून असं निष्पन्न झालं की त्या व्हिक्टीमसोबत जबरदस्तीने 8 ते 9 लोकांशी तिचे सारे संबंध प्रस्थापित करून घेऊन 302 मधला जो आरोपी आहे तर ते त्यासाठी पैसे त्या आरोपीकडून घ्यायचा. उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 23 जुलैला शुभम दमडू या तरुणाची हत्या झाली. त्या प्रकरणात रोशनच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली. त्या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की रोशनचे मित्र एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करतायत. त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेतला. पोलिसांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली. तिने तिच्या जबाबात धक्कादायक माहिती दिली. मागच्या 1 महिन्यात रोशनच्या 9 मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितलं तर आरोपी रोशननं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून 9 आरोपींना अटक केली आहे. तात्काळ त्याच दिवशी दिनांक 26/7 रोजी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि अद्यापपर्यंत टोटल जो 302 मधला 1 आरोपी आणि इतर 9 आरोपी असे टोटल 10 आरोपी निष्पन्न झाले आहेत. आणि बाकी इतर जे 9 आरोपी आहेत ते सगळेच्या सगळे आरोपी आपण अटक केलेले आहेत. या संदर्भात आता पोलिसांचा तपास सुरू असून सर्व आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नंदुरबारच्या कस्तुरबा गांधी आश्रम शाळेमध्ये 5 वर्षांपासून विद्यार्थिनींना गणित विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक नव्हते. मात्र न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर या शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा हा न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट रिपोर्ट. 5 वर्षानंतर विद्यार्थिनी गणित विज्ञान शिकणार. न्यूज 18 लोकमतचा पाठपुरावा. आश्रमशाळेत 3 शिक्षकांची नियुक्ती. नंदुरबारच्या सुरवाणीत कस्तुरबा गांधी शाळेत विद्यार्थिनींना 5 वर्षानंतर गणित आणि विज्ञान शिकता येणार आहे. 5 वर्षांपासून गणित आणि विज्ञान विषयासाठी या महाविद्यालयात शिक्षक नव्हते. मात्र न्यूज 18 लोकमतनं या बातमीचा पाठपुरावा केल्यानंतर या शाळेत नवीन 3 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 3 शिक्षक माध्यमिक सर मोबाईल टीचर हे आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत. 3 पैकी काल 2 जण त्या ठिकाणी हजर झाले होते. आधीच्या 3 शिक्षकांसोबत नव्यानं 3 शिक्षक आणि वसतिगृह अधीक्षकांसह वॉचमन आणि अन्य 2घांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे. शाळेची पडून असलेली इमारत सुद्धा दुरुस्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. एकंदरीत त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा जो भीषण प्रश्न भेडसावत होता तो मार्गी लागलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी KGBची जी मूळ इमारत आहे त्याच्या म्हणजे ती ताब्यात न घेतल्यामुळे त्या इमारतीची दुरावस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर त्या संदर्भामध्ये सविस्तर चौकशी करून याबाबतचं पुढील कार्यवाही ही प्रस्तावित केली जाणार आहे. भारताचं भविष्य जर इतकी वर्ष अंधारात असेल तर उज्ज्वल भारताचं स्वप्न कधी पूर्ण होणार. आज न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शिक्षण विभागानं या शाळेची दखल तर घेतली. मात्र राज्यात अशा असंख्य शाळा आहेत आणि तिकडे सुद्धा प्रशासनानं तातडीनं लक्ष द्यावं एवढीच विनंती. निलेश पवार, न्यूज 18 लोकमत,
नंदुरबार. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या बातम्या आणि त्या अनुषंगानं घडलेलं बरंच काही. तर आजच्या बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.